मुलांची स्कूल चालू झाल्यापासून ना आमच्या घरामध्ये काही ना काहीतरी सारखं चालूच असते. म्हणजे हल्ली कसं शॉर्ट ब्रेक आणि लाँग ब्रेक आपल्या वेळेस नव्हते की नाही तसं. हां, म्हणजे मधली सुट्टी व्हायची, पण ती अशी काही खाण्यासाठीच पाहिजे अशी काही नव्हती, हो की नाही. डायरेक्ट एक ब्रेक लाँग व्हायचं दुपारी मस्त आणि जेवण-बिवण, भाजी चपाती खाऊन मोकळे, हो की नाही. आणि आपल्याला जरी नाश्त्यामध्ये दिलं ना तरी काय असायचं, शिरा, उपीट, पोहे, शेवया असायच्या, गुळपोळी असायची, हे असलं असायचं, हो की नाही. पण हल्लीची मुलं आहेत ना, त्यांना हे असलं नको आहे. आणि जरी दिलं तरी वारंवार द्यायचं नाही, काहीतरी वेगळं दे. त्याने ते आणलं आहे म्हणजे त्याच्या फ्रेंडनी काहीतरी वेगळं आणलं आहे, तर मला पण काहीतरी वेगळं पाहिजे. असले प्रकार खूप असतात, हो की नाही. मग आमच्यात असतात काही ना काहीतरी चालू राहतं. मग आठवड्यातून दर दिवशी काही ना काहीतरी वेगळं असतं. पण कधी-कधी असं होतं की नाही, की बाबा नको आज कंटाळा आला आहे, काहीतरी घेऊन जा ना, काहीतरी असंच फराळाचं म्हणून मग करून ठेवते मी. चकली, चिवडा, शंकरपाळी आवडते मुलांना. म्हणजे चंपाकळी म्हणजे किंवा तिखट शंकरपाळ्या अशा काही ना काहीतरी घरात असतात. मग त्या दिल्या की पटकन होऊन जातं. मग मी आज करते आहे भाजणीची चकली. तुम्हाला खरं सांगायचं तर मी भाजणीची चकली याच्या अगोदर खूप वेळा ट्राय केली, पण माझी सक्सेस होतच नव्हती. काय व्हायचं, चकली करेपर्यंत, पाडेपर्यंत व्यवस्थित व्हायचं आणि तळायला गेली की मग ती विरघळून जायची. खूप वेळा म्हणजे अगदी 13 वर्ष झाली लग्नाला. 13 वर्षात खूप वेळा ट्राय केली आणि माझ्या मिस्टरांना तर भाजणीचीच चकली आवडते. म्हणजे मी तर अगदी ज्वारीच्या चकल्यापासून खूप साऱ्या चकल्या केल्या आहेत, पण भाजणीची चकली माझ्याच्याने सक्सेस कधीच व्हायची नाही. मी यूट्यूबवरच्या पण काही रेसिपी, आता खूप चांगल्या रेसिपी आहेत यूट्यूबवरती, त्या पण फॉलो केल्या, पण तरीही कधीच सक्सेस झाली नाही. पण ही जी रेसिपी आहे ती मी माझ्या चुलतीला, म्हणजे मी त्यांना माई म्हणते, माईंला विचारलं आणि त्यांच्या रेसिपीनं मी हे केलं. म्हणजे याच्या अगोदर पण खूप वेळा विचारलेलं, पण ते असं व्हायचं की एकदा ट्राय केली आहे आता, मग ती होत नाही, मग आता ही होईल की नाही, म्हणजे कॉन्फिडन्स राहत नाही ना. पण तरी पण म्हटलं ठीक आहे, आता बाकीच्या कोणाच्या रेसिपी नकोत आपल्याला, आपण डायरेक्ट माईंडला विचारूयात आणि करूयात. मग त्यांनी कृती, साहित्य सगळं जसं सांगितले तसं मी केलं. तर ह्यावेळेस माझ्या चकल्या ना एकदम भारी झाल्यात. म्हणजे माझे मिस्टर म्हणतात सगळ्या चकल्या एका बाजूला आणि भाजणीची चकली एका बाजूला. ते अगदी बरोबर झालेलं आहे. चकली ना एवढी छान झाली आहे ना, अगदी व्यवस्थित साहित्य प्रमाणामध्ये, म्हणजे व्यवस्थित प्रमाणामध्ये साहित्य मला त्यांनी सांगितलेलं, अगदी तसंच केलेलं आहे. त्यांनी काही टिप्स पण सांगितल्या की बाबा मुगाची डाळ टाकायची नाही, त्याच्यामुळं चकली लूज पडते, असं तसं खूप सारे. मग त्या पद्धतीने मी ते सगळं साहित्य घेऊन चकली केली ना, तर खूप छान झाली. ह्यावेळेससुद्धा मला तेलात चकली टाकायची अशी भीती वाटत होती. थोडीशी एक चकली टाकली आणि वाट बघत होते, झाली आहे का व्यवस्थित, झाली आहे का व्यवस्थित, विरघळत नाही ना. पण नाही, अगदी छान झाल्या चकल्या. म्हणजे माझा आनंद ना गगनात मावत नव्हता, एवढी खुश होते मी. कारण 13 वर्षात पहिल्यांदा भाजणीच्या चकल्या सक्सेस झालेल्या आहेत आणि घरच्यांना सगळ्यांना आवडल्या. कदाचित असं असेल की अगोदरच्या ज्या चकल्या करत होते मी त्यावेळेस थोडंसं माझा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स कमी पडत असेल आणि आत्ता जे आहे केली त्यावेळेस मी फुल कॉन्फिडंट होते, त्यामुळे सक्सेस झाला असेल. आपण म्हणतात ना, म्हणजे आत्मविश्वास जर असेल तर कुठलीही गोष्ट साध्य होते. अगदी त्याप्रमाणे कदाचित मस्त झालेत.